Hello student, in last lecture we discussed about the electrolytes and its types and degree of dissociations. Now today we are going to see the acid bases theory. So first we see the general theory of acid and bases. 10th क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं की जनरल थेरी क्लासिकल थेरीज असतात ॲसिड आणि बेसला कसं ओळखायचं. तर आपण तेव्हा बघितलं होतं टेस्टनी ओळखायचं आणि लिटमस पेपरनी ओळखायचं. तर जेव्हा आपण ॲसिडची सिम्पल टेस्ट कशी असते, सॉर टेस्ट असते, आंबट टेस्ट असते. जेव्हा आपण त्याला टेस्ट केलं की ओळखायचं ॲसिड आहे. लिटमस पेपरची टेस्ट केलं की लिटमस पेपरमध्ये कसं ब्ल्यू कन्वर्ट टू रेड. जेव्हा ब्ल्यू लिटमस पेपर हा रेडमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा आपण त्याला ॲसिड म्हणायचं. आणि तसंच बेस कशा ओळखायचा की ज्याची टेस्ट कडसर असते, थोडीशी बिटर असते, त्याला आपण बेस म्हणायचो. आणि तो रेड लिटमस टू ब्ल्यूमध्ये जेव्हा कन्वर्ट व्हायचं तेव्हा त्याला आपण काय म्हणायचो, बेस म्हणायचं. पण हे प्रत्येकाला अप्लाय नव्हतं होत. काही ॲसिडला ते अप्लाय व्हायचं, काही याला नाही व्हायचं. त्यामुळे 3 थिअरी ह्या इम्प्लिमेंट करण्यात आल्या किंवा डेव्हलप करण्यात आल्या. त्या थिअरीज आहे अरेनियस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसेस, ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरीज, थर्ड वन इज लेविस थिअरी. सो फर्स्ट वी सी अरेनियस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसेस. तर अरेनियसनी काय म्हटलं आहे, जेव्हा ॲसिड आणि बेस त्यांना आपल्याला ओळखायचं असेल तर त्यांनी असं म्हटलं आहे की एक असा सबस्टन्स, ॲसिड इज अ सबस्टन्स ज्यामध्ये हायड्रोजन राहील आणि तो हायड्रोजन आयन डोनेट करेल ॲक्वस सोल्युशनमध्ये, त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड म्हणणार. सो डेफिनेशन ऑफ ॲसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड गिव्स राईज टू H+ आयन इन ॲक्वस सोल्युशन. कशाला म्हणणार आपण ॲसिड एक असा सबस्टन्स आहे जो की हायड्रोजन कंटेनिंग राहणार, हायड्रोजन कंटेंट राहणार त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक अशा सबस्टन्समध्ये हायड्रोजन असेल आणि तो हायड्रोजन म्हणजे H+ आयन हा काय करणार, ॲक्वस सोल्युशनमध्ये डोनेट करणार. H+ आयन काय करणार, ॲक्वस सोल्युशनमध्ये डोनेट करणार, त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड म्हणणार. अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरीनुसार एक असा सबस्टन्स आहे ज्या सबस्टन्समध्ये हायड्रोजन कंटेनिंग्स राहील आणि ते हायड्रोजन आयन्स, ठीक आहे, हायड्रोजन्स आयन H+ आयन हे ॲक्वस सोल्युशनमध्ये डोनेट करेल, त्याला आपण म्हणणार ॲसिड. फॉर एक्झाम्पल HCl घेतला आहे ॲक्वस सोल्युशनमध्ये, बघा इथे लिहिलेलं आहे ॲक्वस सोल्युशन. HCl घेतो आपण ॲक्वस सोल्युशनमध्ये, तो काय करणार, HCl काय करणार, H+ आयन डोनेट करणार, त्याला आपण काय म्हणणार. म्हणून HClला काय म्हटलेलं आहे, ॲसिड, अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी. ठीक आहे. H+ आयन इन वॉटर इज ॲज अ बार आयन्स. ठीक आहे. इट इज हायड्रेटेड विथ ॲक्वस सोल्युशन अँड रिप्रेझेंटेड ॲज हायड्रोनियम आयन. So according to the Arrhenius theory, acid is a substance which contains hydrogen and gives rise to H+ ion in aqueous solutions. ठीक है, it is very important to exam point of view. Next one is base. Arrhenius theory of base. बेसच्या रिगार्डिंगमध्ये काय म्हटलेलं आहे की बेस इज अ सबस्टन्स. बेस एक असं सबस्टन्स राहणार ज्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट राहील आणि तो OH ग्रुप काय होईल, तो OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्साईड आयन हा डोनेट करणार ॲक्वस सोल्युशनमध्ये. ॲक्वस सोल्युशनमध्ये जो एखादी सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे आणि तो OH ग्रुप तो ॲक्वस सोल्युशनमध्ये डोनेट करणार, त्याला आपण काय म्हणणार, बेस म्हणणार. ठीक आहे. बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन्स OH ग्रुप and produce hydroxide ions, OH- ions in aqueous solution is called as base. For example, NaOH in aqueous solution gives Na+ in aqueous plus OH-. ठीक आहे. ज्यांनी OH- दिलं त्याला आपण काय म्हणणार, बेस म्हणणार, अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी. पण याचे काही लिमिटेशन्स होते. लिमिटेशन्समध्ये याच्यात काय आलं की अरेनियस थेरीच्या लिमिटेशन्समध्ये काय म्हणते की ॲक्वस सोल्युशनमध्येच फक्त तो अप्लिकेबल होते. डू नॉट एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑर बेसिक नेचर ऑफ सबस्टन्स विच डू नॉट कंटेन H+ अँड OH-. म्हणजे असे काही एक्झाम्पल्स आहे ॲसिड आणि बेसचे ज्यामध्ये H+ आयन आणि OH- नाही राहणार, पण मग ते ॲसिड आणि बेसचं
ॲक्ट म्हणजे ते त्यांचं नेचर काय राहणार, ॲसिड आणि बेसिक नेचर राहणार. पण त्यांच्याजवळ OH मायनस किंवा H+ आयन नाही असल्यामुळे ते अरेनियस थिअरीनुसार ॲसिड आणि बेस नाही आहे हे समजण्यात येईल. त्यामुळे नवीन 2 थिअरीज काढण्यात आलेल्या आहेत. त्याचपैकी पहिली आपण अरेनियस थिअरी घेतली. अरेनियस थिअरीमध्ये काय होतं आहे की दिस थिअरी इज अप्लिकेबल फॉर दोज विच डू नॉट हॅव H+ or OH मायनस ग्रुप और H or OH ग्रुप, म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन और OH मायनस हे 2 जर ग्रुप नसेल तर तो ॲसिड किंवा बेस राहणार हे नाही, ह्या थिअरीनुसार ते सांगत आहेत. जसं एक्झाम्पल कॉपर सल्फेट, SO2 CO2 हे कार्बन डायऑक्साईड हे ॲसिड आहेत, पण त्यांच्याजवळ H+ आयन नाही आहे, मग ते डोनेट करू शकणार नाही ॲक्वस सोल्युशनमध्ये. तर तो ॲसिड असूनही ॲसिडसारखा ॲक्ट नाही करत आहे अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी. त्यामुळे ही थिअरी CO2ला SO2ला ॲसिड म्हणण्यात फेल होत आहे. तसंच बेसिकमध्ये अमोनिया आहे, सोडियम कार्बोनेट आहे. हे अमोनिया आणि सोडियम कार्बोनेट यांच्यामध्ये काय OH मायनस आयन नाही आहे किंवा OH ग्रुप नाही आहे. तर OH ग्रुप नसल्यामुळे ते डोनेट नाही करतील आणि त्यामुळे काय होतं आहे, OH मायनस नसल्यामुळे ते डोनेट नाही करतात ॲक्वस सोल्युशनमध्ये. त्यामुळे त्यांचं नेचर हे बेसिक आहे की नाही आहे याच्यामध्ये कन्फ्युजन आहे अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी. म्हणजे ही थिअरी फक्त H आणि OH ग्रुप असणाऱ्यांवरच अप्लिकेबल होते आणि ॲक्वस सोल्युशनमध्येच अप्लिकेबल होते. म्हणजे ज्या एखाद्या कंपाऊंडचं दुसऱ्या याच्यामध्ये सोल्युशन केलं तर त्यांनी जर ती थिअरी त्याला अप्लाय होत नाही. त्यामुळे दुसरी थिअरी जन्माला आली, ती थिअरी म्हणजे ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी. नेक्स्ट थिअरी इज ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी, जनरली नोन ॲज प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी. ब्रॉन्स्टेड थिअरी हे दोन वेगळे सायंटिस्ट आहे. अरेनियस थिअरी जेव्हा फेल झाली त्या थिअरीला ते थिअरी फेल झाल्यामुळे ही थिअरी प्रपोज करण्यात आली आणि ती थिअरी दोघांनी दिलेली आहे, ब्रॉन्स्टेड-लॉरीनी दिलेली आहे. त्यामुळे यांना काय म्हटलं आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी. अकॉर्डिंग टू धिस थिअरी ॲसिड अँड बेसेस आर डिफाईन्ड ॲज. ॲसिड अँड बेसेस डिफाईन करतात तर ॲसिड काय म्हणतात याला, ॲसिड इज अ सबस्टन्स दॅट donate a proton H+ to another substance. म्हणजे ॲसिड एक असा सबस्टन्स आहे जो की प्रोटॉन डोनेट करेल. प्रोटॉन म्हणजे काय, आता प्रोटॉन म्हणजे H+, ठीक आहे. H+ आयनस यालाच आपण काय म्हणणार, प्रोटॉन म्हणणार. कसं हायड्रोजन ॲटमजवळ काय एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे जेव्हा आपण जर इलेक्ट्रॉन त्यांनी डोनेट करून दिलं तर त्याच्याजवळ काय असतं, फक्त एक प्रोटॉन असतो. त्यामुळे एक प्रोटॉन असल्यामुळे याला आपण काय म्हणण्यात येईल की म्हणजे हायड्रोजनलाच काय म्हणतात, प्रोटॉन म्हणतात. ठीक आहे. ॲसिड एक सबस्टन्स आहे जो असा सबस्टन्स आहे की जो डोनेट करेल प्रोटॉनला जर डोनेट करत असेल तर त्याला म्हणजे अनादर सबस्टन्सला प्रोटॉन जेव्हा डोनेट करेल त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड म्हणणार अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी. ठीक आहे. तसंच बेस कशाला राहील, बेस म्हणजे काय, अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार बेस कशाला म्हणणार आपण, बेस इज अ सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट अ प्रोटॉन. बघा ॲसिडमध्ये डोनेट होतं आहे प्रोटॉन आणि बेसमध्ये काय होतं आहे, ॲक्सेप्ट अ प्रोटॉन. बेसमध्ये काय होतं आहे, ॲक्सेप्ट अ प्रोटॉन फ्रॉम अनादर सबस्टन्स. अनादर सबस्टन्समधून जेव्हा तो दुसऱ्या सबस्टन्सकडून जेव्हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करेल त्याला आपण काय म्हणणार, बेस म्हणणार. ॲसिडमध्ये डोनेट करताय प्रोटॉनला आणि बेसमध्ये ॲक्सेप्ट करताय प्रोटॉनला. हिअर एक एक्झाम्पल जेव्हा घेत आहे आपण HCl आणि NH3. ॲसिड HCl काय ॲक्ट करताय, ॲसिड. जेव्हा याच्यातला H+ आयन हा डोनेट करेल तेव्हा आपल्याला काय मिळणार, Cl- मिळणार जो ॲक्ट करेल बेस. ठीक आहे, जो ॲक्ट करेल बेस. कारण H+ आयन हे जेव्हा डोनेट करणार तेव्हा आपल्याला काय मिळणार, Cl- आणि Cl- काय आहे, बेस आहे. तसंच NH3 इथला जो H+ आहे, इथला H+ आयन काय करणार, हा H+ आयन काय करणार, यांच्याशी कंबाईन होणार. ठीक आहे. म्हणजे हा NH3 इथला H+ आयन ॲक्सेप्ट करत आहे म्हणून हा झाला बेस.
बेस आणि यांच्याचे कंबायनेशन म्हणून आपल्याला काय मिळाले आहे, अमोनियम आयन मिळालेला आहे, तो आहे ॲसिड. ठीक आहे. हिअर HCl अँड NH4 प्लस आर प्रोटॉन डोनर, हे दोघं प्रोटॉन डोनर आहे, त्याच्यामुळे हे ॲक्ट करतात ॲसिड. आणि NH3 आणि Cl मायनस हे प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे, त्यामुळे हे काय ॲक्ट करतात, बेस. ठीक आहे. अरेनियस थेरीमध्ये काय सांगितलं आहे, अरेनियस थेरी ॲक्वस सोल्युशनमध्ये देत आहे. ॲक्वस सोल्युशनमध्ये जेव्हा त्याच्यात जर ॲसिड असेल तर तो H+ आयन डोनेट करेल आणि बेस असेल तर तो OH- डोनेट करेल ॲक्वस सोल्युशनमध्ये. हे अरेनियस थेरीमध्ये सांगितलं आहे. आणि लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲसिड काय करेल, प्रोटॉन डोनर राहणार आणि बेस काय राहणार, प्रोटॉन ॲक्सेप्टर राहणार. बेस काय राहणार, प्रोटॉन ॲक्सेप्टर राहणार. ॲसिड डोनर तर बेस काय राहणार, ॲक्सेप्टर राहणार. बघा याच्यामध्ये जेव्हाही रिव्हर्सिबल रिॲक्शन होत आहे, फर्स्ट जेव्हा आपण रिॲक्शन घेतली आहे ही HCl प्लस NH3, तेव्हा HCl ॲसिड आहे, NH3 बेस आहे. त्याची जे रिॲक्शन झाल्यानंतर तर आपल्याला काय मिळत आहे, NH4 प्लस प्लस Cl मायनस. याला जर आपण रिव्हर्स रिॲक्शन याची घेतली, म्हणजे इकडे जर NH4 प्लस Cl मायनस घेतलं तर यामध्ये बघा काय होईल, याच्यातलं एक HCl काय होणार, डोनेट करणार, एक H+ काय होणार, डोनेट करणार. H+ डोनेट करणार तो काय होईल, ॲसिड होईल. आणि हा Cl काय होईल, बेस होईल, कारण हा H+ आयन काय करणार, ॲक्सेप्ट करणार, तर हा काय होईल, बेस होईल. तर इकडे काय फॉर्म होणार, NH3 प्लस HCl. ठीक आहे. म्हणजे हा काय होईल, मग बेस होईल आणि हा काय होईल, ॲसिड होईल. तर याच्यामध्ये काय फॉर्म होत आहे, ॲसिड बेस कॉन्जुगेट. काय होत आहे, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर बनत आहे याच्यामध्ये. बघा दोन्ही रिॲक्शन जेव्हा ही रिॲक्शन आहे, जर याला आपण रिव्हर्स रिॲक्शन केलं तर याच्यामध्ये देखील काय होत आहे की प्रोटॉन ॲक्सेप्ट होत आहे आणि प्रोटॉन डोनेट होत आहे. म्हणजे ही ॲसिड बेस पेअर बनत आहे आणि ही देखील ॲसिड बेस पेअर बनत आहे. तर ह्या दोन पेअरला आपण काय म्हणणार, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर म्हणणार. बघा दोन्ही साईडमध्ये काय होतं, ॲसिड आणि बेसची पेअर दिसतात इथे ॲसिड आणि बेसची पेअर, इथे पण ॲसिड आणि बेसची पेअर दिसत आहे. दोन्ही साईडमध्ये ॲसिड आणि बेसची पेअर दिसत आहे. म्हणजे डेफिनेशन काय होईल, ॲसिड अँड बेस पेअर, कॉन्जुगेट ॲसिड अँड बेस पेअरची, अ कॉन्जुगेट पेअर ऑफ ॲसिड अँड बेस डिफर बाय अ प्रोटॉन ओनली. ठीक आहे, डिफर बाय प्रोटॉन ओनली, दॅट इज हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयनमध्येच डिफरन्स आहे, किंवा याच्यामध्ये बघा H+ आयनचाच डिफरन्स येतो हो, आणि इथे पण H+ आयनचाच डिफरन्स येत आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणणार, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. अगर अनादर एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे तर तो एक्झाम्पल बघा काय होईल, HCl ॲक्वस प्लस H2O, HCl ॲक्वस प्लस H2O काय मिळतं आपल्याला, H3O प्लस प्लस Cl मायनस, H3O प्लस प्लस Cl मायनस मिळत आहे. यामध्ये बघा काय होतं आहे की HCl मधला H काय आहे, स्वतःला डोनेट करत आहे, तर तो काय झाला, ॲसिड झाला. आणि H2O काय करत आहे, H+ म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्ट करत आहे, तर तो काय झाला, बेस झाला. ठीक आहे. म्हणून हा आहे ॲसिड आणि हा बेस. जर याला आपण रिव्हर्स केलं तर काय होईल की याच्यातलं जे H3 मधलं H+ राहील, हा H+ आयन काय करताय, तो डोनेट करताय, म्हणून हा ॲसिड झाला. आणि HCl काय करताय, ॲक्सेप्ट करताय, म्हणून तो बेस झाला. तर यामध्ये दोन पेअर्स आहे ॲसिड आणि बेसची. फर्स्ट पेअर आहे ही, याच्यामध्ये ॲसिड बेस पेअर आहे, आणि सेकंड वन पेअर इज ही HClची आणि Cl-ची. याच्यामध्ये देखील ॲसिड बेस पेअर आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. सो डेफिनेशन ऑफ कॉन्जुगेट बेस ऑफ ॲसिड इज द बेस प्रोड्यूस बाय ॲक्सेप्टिंग प्रोटॉन फ्रॉम ॲसिड. ठीक आहे. याच्यामध्ये ॲसिड बेस ऑफ ॲसिड म्हणजे काय होतं आहे, कॉन्जुगेटेड बेस ऑफ ॲसिड म्हणजे काय होतं आहे की बेस प्रोड्यूस होत आहे ॲक्सेप्टिंग प्रोटॉन फ्रॉम ॲसिडनुसार. आणि कॉन्जुगेट ॲसिड ऑफ बेस म्हणजे काय की द ॲसिड प्रोड्यूस वेन बेस ॲक्सेप्ट अ प्रोटॉन इज कॉन्जुगेटेड ॲसिड
ऑफ दॅट बेस. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे की ॲसिड प्रोड्यूस होतो केव्हा, जेव्हा बेस ॲक्सेप्ट करता प्रोटॉनकडून. ठीक आहे, प्रोटॉनकडून जेव्हा ॲक्सेप्ट करेल तेव्हा. यालाच आपण काय म्हणणार, कॉन्जुगेट ॲसिड ऑफ बेस. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्या पण काही लिमिटेशन्स आहे. जशा अरेनियस थेरीच्या लिमिटेशन्स होत्या तशा याच्या पण लिमिटेशन्स आहे. लॉरी ब्रॉन्स्टर्स थेरीच्या पण लिमिटेशन्स आहे. ते काय की प्रेझन्स ऑफ हायड्रोजन आयन. हा काय म्हणत आहे की ज्यांच्याकडे प्रोटॉन असेल, त्यांच्याकडे प्रोटॉन ॲक्सेप्टर आणि डोनर असेल तेव्हाच त्यांनी ॲसिड किंवा बेस होईल. पण जे लाईक CO2 ज्याच्यामध्ये प्रोटॉन ॲक्सेप्ट किंवा डोनर नसणार, कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा बेस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे बेस असतात. पण त्यांच्याजवळ हायड्रोजन आयन नाही आहे किंवा हा प्रोटॉन नाही आहे, तर ते डोनर किंवा ॲक्सेप्टर असू शकत नाही. तर ते ॲसिड आणि बेस कसे ठरवतील. त्यामुळे एक नवीन थिअरी इम्प्लिमेंट करण्यात आली. ती थिअरी म्हणजे लेविस थेरी. ठीक आहे, लुईस थेरी म्हणा किंवा लेविस थेरी म्हणा, आता ते डिपेंड करतील प्रोनाऊन्सिएशननुसार. तर लेविस थेरी, लेविस थेरीनुसार काय म्हणतं की त्याच्यामध्ये पण अकॉर्डिंग टू द लेविस थेरी मोर जनरलाइज्ड ॲसिड बेस कॉन्सेप्ट वॉज पुट फॉरवर्ड बाय G.N. लेविस इन 1923. 1923मध्ये लेविस थेरी डिस्कवर करण्यात आली. अकॉर्डिंग टू धिस थेरी ॲसिड अँड बेसेस आर डिफाईन. अकॉर्डिंग टू लेविस थेरी काही ॲसिड आणि बेसेस डिफाईन करण्यात आलं. तर त्यानुसार काय म्हणतं आहे की कोणतंही स्पेसिस असेल ज्याच्यामध्ये कोणत्याही स्पेसिसमध्ये काय आहे की जर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल, एखादं स्पेसिस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल, इलेक्ट्रॉन पेअर हे ॲक्सेप्ट करत असेल, त्याला आपण काय म्हणणार, लेविस ॲसिड. याच्यामध्ये म्हणत नाही आहे पर्टिक्युलर, जसं की H+ आयन अरेनियसमध्ये म्हटलेलं होतं आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर लेविस लॉरी ब्रॉन्स्टर्स थेरीमध्ये म्हटलं होतं. तसं याच्यामध्ये म्हणत नाही आहे. कुठल्याही स्पेसिसमध्ये जर इलेक्ट्रॉन पेअर हे ॲक्सेप्ट केले जातील, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट केले जातील, त्यांना काय म्हणतील, लेविस ॲसिड म्हटलं जाईल. त्यांना काय म्हटलं जाईल, लेविस ॲसिड. त्याचनुसार बेस कशाला म्हणण्यात येईल, बेस हे एनी स्पेसिस दॅट डोनेट अ शेअर इन ॲन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज लेविस बेस. बघा याच्यामध्ये काय होतं आहे की ॲसिड काय करत आहे, ॲक्सेप्ट करत आहे म्हणजे गरीब आहे ॲसिड, आणि बेस काय करत आहे, डोनेट करत आहे म्हणजे अमीर आहे. इलेक्ट्रॉन ज्याच्याजवळ जास्त तो काय करणार, डोनेट करणार, आणि इलेक्ट्रॉन कमी ते काय करणार, ॲक्सेप्ट करणार. म्हणजे बेस काय आहे, अमीर आहे, तो डोनेट करत आहे, आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल, जे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करेल त्याला आपण ॲसिड म्हणणार अकॉर्डिंग टू द लेविस थिअरी, आणि इलेक्ट्रॉन जे डोनेट करणार त्याला काय म्हणणार आपण, बेस म्हणणार. बघा यामध्ये एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलमध्ये H काय आहे, ॲक्सेप्ट आहे, H काय आहे, ॲसिड आहे, कारण तो काय करत आहे, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करत आहे, आणि ॲक्सेप्ट करून काय बनवत आहे, H काय करत आहे, या जो नायट्रोजन जवळ जे इलेक्ट्रॉन पेअर आहेत